आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी संतोष पानकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत आज ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख धीरज कुमार बच्चू यांना निवेदन देण्यात आलं। पोलीस दलातील निलंबित कर्मचारी संतोष पानकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 7 ठिकाणी बँक खाते असून अल्प कालावधीत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय पक्षाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणामागील आर्थिक स्रोत, संभाव्य वसुली आणि पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड करण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे पैसे आले कुठून, या घोटाळ्यात पोलीस दलातील आणखीन कोणते कर्मचारी आहेत का याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली। आमच्या माहितीप्रमाणे संतोष पानकर नावाचा एक इथं कर्मचारी होता। त्याच्या अकाउंट साधारण त्याच्या कुटुंबीय नावावर 7 अकाउंट आहेत। त्याची आम्ही माहिती दिलेली आहे, नंबर दिलेले आहेत, ते कुठल्या खात्यात कुठं आहे काय ते त्या अकाउंट आमच्या माहितीप्रमाणे कोट्यवधी रुपये आहेत। म्हणजे कोट्यवधी रुपये एका 60,000 रुपये पगार कर्मचाऱ्याच्या नावावर असलेला इथं कर्मचारी असलेला कोट्यवधी रुपये आले कुठून? जर आमची माहिती खरी असेल तर ती माहिती तपासा, चौकशी करा। कुणाचे पैसे आहेत, कुणी दिले, कुणी ट्रान्झॅक्शन केले, अधिकाऱ्यांचे पैसे आहेत का की स्वतः त्याचे पैसे आहेत, हे तुम्ही इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून तपासा की अनेक वर्ष या कोल्हापुरामध्ये कोट्यवधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत। पण तपास संत गतीने सुरू आहे। का सुरू आहे तर काही अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे गुंतवणूकदारांना बोलून त्यांना पद्धतशीर त्याचा एक हक्क्या घालून ते शिकार करण्याचं काम सुरू आहे। म्हणून उच्च न्यायालयाने त्यांना कठोर ताशेरे ओढल्यात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ह्या तपासाच्या बाबतीत आणि ॲफिडेविट ह्या लोकांकडून मागितलेला आहे। मग गोरगरिबांना न्याय देणार कोण? जर संतोष पानकर खरोखर कोट्यवधी रुपये असतील तर त्याचा तपास करा, चौकशी करा आणि खोलवर जाऊन हे पैसे कुणाचे आहेत ते तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा पोलीस खात्यावर विश्वास राहणार नाही। मान्य जिल्हा पोलीस प्रमुख, मान्य ॲडिशनल एसपी साहेब धीरज कुमार साहेब खरोखर प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि जर असे काही 8-10 लोकांमुळे पोलीस खात्यावर बदनाम होणार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा पोलीस प्रशासनावर कोण विश्वास ठेवणार नाही। तुम्ही आता म्हणालात की कर्मचारीच्या ते जे नाव आहे त्यांच्या अकाउंटवर पैसे आहेत, ते पैसे कुठून आले काय आले, तुमचा कुठला काही संशय आहे का? आमचा संशय काय अधिकाऱ्यांचे पैसे असू शकतात काही, किंवा बदली संदर्भात पैसे घेतले असतील किंवा भीती घालून पैसे घेतले असतील। हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे। पण आम्ही विनंती केली, तुमचा तपास सुरूच आहे, पण आम्हाला जी माहिती मिळते त्याची सुद्धा माहिती तपास व्हावा, चौकशी व्हावी अशा पद्धतीने आम्ही आज मागणी केलेली आहे। तुम्ही या कर्मचाऱ्यांचा एक घोटाळा तुम्ही आता बाहेर काढला, असे कुठले आणि पोलीस मध्ये काही कर्मचारी आहेत का असे काही तुमच्या निदर्शनात आहे? हळूहळू बाहेर येईल आता ते हायकोर्टच्या लक्षात आलेलं आहे, वरिष्ठ अधिकारी लक्षात आलेलं आहे, तुमच्या आमच्या लक्षात आलेलं आहे। आता फक्त नावं घेऊ शकत नाही आपण, म्हणून थांबलोय आपण। पोलीस प्रमुखांच्या कार्यालयातच अशा घोटाळा होता काय एकंदरीत? नाही, पोलीस प्रशासनाने सुद्धा ताबडतोब त्याच्यावर कठोर कारवाई केलेली आहे। त्याला खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे, वेगवेगळे कडक त्यावर गुन्हे दाखल केले आहेत, कलम घातलेले आहेत। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखाचा आणि पोलीस प्रशासन कौतुकच करीन, परंतु शेवटपर्यंत जाऊन हा पैसा कोणाचा आहे हे शोधणं एक आव्हान आहे। यावेळी विजय देवणे, मंजित माने, अवधूत साळोखे, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, दिनेश साळोखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।